तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता अशा प्रकारचे उद्योग सुरू केले। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय। यानंतर नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। मात्र राहुल नार्वेकरांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता। यावरून भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय। ते म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोत्या मनोवृत्तीचे जाहीर प्रदर्शन। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर माननीय अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता। ही बाब उबाठा गटाच्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करते। हा अपमान केवळ विधानसभा अध्यक्षांचा नसून या राज्यातील 14 कोटी जनतेचा अपमान आहे। तर यावर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी मात्र बावनकुळे यांनाच सुनावलंय। ज्या नार्वेकरांनी संविधानाची पायमल्ली करून शिवसेनेचं सर्वस्व हिरावून घेतलं, ज्यांना परिशिष्ट 10चा अर्थही उमगत नव्हता, त्यांचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा तरी कशी करतात? अजब आहात तुम्ही। 3 पक्ष फिरून आलेला आमदार संविधानिक पदावर बसून न्यायनिवाडा करणार का? बावनकुळे सभागृहाच्या प्रथा आणि परंपरेवर भाजपनं व्यक्त न झालेलंच बरं। सत्तेसाठी अगदी खालच्या पातळीवर राजकारण करणारे कोण असतील तर ते भाजप नेते। राहुल नार्वेकर यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून हे पद स्वीकारायला नको होतं। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे 2 तुकडे करण्यात आणि खरा तुकडा गद्दारांच्या हातात देण्यात यांचे मोठे योगदान आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।